जेव्हा मी पहिल्यांदा पुरणपोळी बनवत होती ना, तेव्हा माझ्या मम्मीने तर मला घाबरवलेलं की बापरे तुझ्याकडून होणारच नाही, तुझ्याकडून असं होईल तसं होईल. पण मी पण चॅलेंज एक्सेप्ट केला की भाई मी तर करूनच दाखवणार. तर मी ही पहिल्यांदा नाही बनवते, हे आता मी 5-6 वेळा बनवून झाले, पण पहिल्यांदाच माझी एकदम परफेक्ट झालती आणि तिथून मग मी सुरुवातच केली. महिन्यातून 2दा तरी पुरणपोळीचा स्वयंपाक मी बनवते. तर त्यासाठी मी काय केलं, चणा डाळ आधी 1 तास भिजत ठेवली, मग त्याला 7-8 शिट्ट्या करून घेतल्या कुकरमध्ये. मग चणा डाळीला चांगलं मॅश केलं एका चाळणीच्या मदतीने आणि नंतर मी त्यात गूळ मिक्स केला आणि 1 ते 1.5 तास लो फ्लेमवरती मी त्याला चांगलं भाजून घेतलं. त्यात मी सुंठ बडीशॉप पावडर आणि इलायची पावडर ॲड केली आणि 1 ते 1.5 तास लो फ्लेमवरती मी त्याला चांगलंपणे भाजून घेतलं आणि त्याला हमेशा हलवत राहायला लागतं, कारण की मग ते करपून जातं खालून. त्यानंतर मी पीठ मळलं. पीठ थोडं आपल्याला पातळ मळायचं, जसं आपण चपातीसाठी मळतो ना, थोडं जाड तसं नाही, थोडं पातळ. आणि मग आहे ना चपातीचा छोटासा गोळा घ्यायचा आणि तेवढाच पुरणाचाही गोळा घ्यायचा, बिकॉज सेम क्वांटिटी पाहिजे, तेव्हाच टेस्टी लागते. आणि एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची. आणि माझी ट्रिक आहे की मी एकाच साईडून लाटते, कारण की एकदा मी पलटलेली ना तर ती तुटलेली. मग माझ्या डोक्यात आलं की नाही, एकाच साईडने लाटायची याला आणि मस्त तूप लावून भाजायचं, बिकॉज तूप लावल्याने ना टेस्ट एकदम डबल होते आणि खूप मऊ मऊ अशा पोळ्या होतात आणि खूप छान लागतात. म्हणजे तुपाचा टेस्टने ना पोळ्यांचं टेस्ट एकदम डबल होते. आणि कोणाकोणाचं तोंड असं उघडं राहतं काम करताना, प्लीज मला सांगा, बिकॉज माझं अशीच सवय आहे, जेव्हा पण मी एकदम मन लावून काम करते ना माझं तोंड असं उघडंच राहतं. सो गाईज प्लीज ते इग्नोर करा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि तुम्ही अशी नक्की ट्राय करा आणि मला सांगा. बाय बाय.